माहेरून आलेल्या बायकोला घ्यायला तिचा नवरा आला असता. ती म्हणाली, समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय, नाहीतर तुमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला, तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आला आहे, घ्यायला नाही. कुठून सुचतं असं लोकांना? बायको, अहो ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं. नवरा, का? बायको, परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की तुझा वरण भात आलाय बघ. सकाळ झाली की दोनच प्रकारची माणसं भेटतात, पोटासाठी वनवन फिरणारी आणि पोट कमी करण्यासाठी वनवन फिरणारी. डॉक्टर, तुम्हाला मानसिक तणाव आला की तुम्ही काय करता? पेशंट, मी देवळात जातो. डॉक्टर, अरे वा, ध्यान करता का? पेशंट, नाही हो, सगळ्यांच्या चपला मिक्स करतो आणि मग मजा बघत बसतो. वडिलांसाठी मुलगी पप्पांची परी असते आणि तीच मुलगी आईसाठी कामवाली बाई असते. गोड मध देणारी मधमाशी पिसाळली की डंक मारतेच ना, तसंच प्रेम करणारी बायको रागावली की टोमणे मारतेच. ईडी आणि युक्रेनच्या लफड्यात बिचारा कोरोना मेला. मेला तर मेला, कुणाला सांगूनही नाही गेला. आम्ही लहान असताना आई वडिलांचं ऐकायची पद्धत होती. जेव्हा आम्ही आई बाबा बनलो तर मुलांचं ऐकायची पद्धत चालू झाली. आमचं कुणी ऐकतच नाही. पांडू तात्या एकदा हॉटेलात जेवायला गेले. त्यांना कोंबडा खायचा होता, परंतु इंग्रजीत काय म्हणतात हे त्यांना आठवत नव्हतं. वेटर, सर, आपल्याला काय आणू? प्लीज ऑर्डर द्या. पांडू तात्या, एक प्लेट अंड्याचा पप्पा घेऊन ये. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त हिला तिच्याबद्दल आणि तिला हिच्याबद्दल कळलं नाही पाहिजे.